गुड मॉर्निंग, नमस्ते. मी आहे तुमची मैत्रीण ए फॉर अंजली आणि आज आपण बघणार आहोत महाकोशचा एपिसोड नंबर 3. आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की सेवार्थमध्ये अदाता नोंदणी कशी करायची. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला असेल तर लाईक, कमेंट्स आणि शेअर नक्की करा. अदाता नोंदणी महाकोशच्या बीम्सवरून केली जाते. ज्यांची अदाता नोंदणी करायची आहे त्यांच्याकडून अदाता नोंदणीसाठी अर्ज घ्यायचा आहे. हा अर्ज तुम्ही याच बीम्सवरून DDU लॉगिनच्या पहिल्या पासवर्डवरून तयार करू शकता. प्रक्रियेचा एक भाग म्हणून संबंधिताकडून हा अर्ज घ्यायचा असतो, परंतु याची तितकीशी आवश्यकता नसते. पण भविष्यात कोणतीही आर्थिक अडचण निर्माण व्हायला नको यासाठी हा अर्ज घ्यावा असे वाटते. यासाठी गुगल क्रोमवरून महाकोश टाईप करा आणि असा इंटरफेस दिसल्यानंतर तुम्ही बीम्स या टॅबवर क्लिक करा. यामध्ये तुम्हाला असा इंटरफेस दिसेल ज्यामध्ये तुम्हाला DDU लॉगिन कोड आणि तुमचा पहिला पासवर्ड एंटर करायचा आहे. पहिला पासवर्ड एंटर केल्यानंतर दिलेला कॅप्चा अचूक टाईप करा व सबमिट करून घ्या. पुढे असा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये मेंटेनन्स या टॅबवर क्लिक करा. इथे खाली तुम्ही बघू शकता की ॲड पेई प्रपोजल विदाऊट पॅन असे ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर लगेच तुम्हाला पेई रजिस्ट्रेशनचा फॉर्म ओपन होईल. या फॉर्ममध्ये तुम्हाला ज्याची अदाता नोंदणी करायची आहे त्याची अचूक माहिती भरायची आहे. यामध्ये तुम्ही ट्रेझरी कोड आणि DDU कोड टाईप केला की लगेच तिथे आपोआप ट्रेझरीचे नाव आणि तुमच्या कार्यालयाचे नाव दिसून येते. DDU कोडच्या खाली तुम्ही बघू शकता की अदाता नोंदणी करणाऱ्याचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिहायचे आहे. तुम्ही दोन्हीही लिहू शकता किंवा जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर तुम्ही आधार कार्डसुद्धा लिहून घेऊ शकता. कारण यावेळी आपण फक्त ॲप्लिकेशन जनरेट करत असल्यामुळे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड या दोनपैकी एकही असले तरी चालते. त्यानंतर तुम्ही खाली बघू शकता की नोट असे लिहिलेले आहे. यामध्ये खालील माहिती ही तुमच्या बँकेच्या पासबुकवर असलेल्या माहितीप्रमाणेच भरायची आहे. त्यासाठी खालील विचारलेली माहिती तुम्ही बँकेच्या पासबुकवरून अचूक भरून घ्या. बँकेचं नाव, बँकेची शाखा, IFSC कोड, MICR कोड ची माहिती भरून झाल्यानंतर शेवटी तुम्ही बघू शकता की इथे तुमचे अकाउंट हे सेविंग आहे, करंट आहे की इतर कुठले आहे हे विचारते. जर तुमचे अकाउंट सेविंग असेल तर सेविंग या ऑप्शनवर क्लिक करा आणि त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा टाईप करून सबमिट या बटनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला रेकॉर्ड सबमिटेड सक्सेसफुली अँड पेई कोड असा एक मेसेज दिसेल. तिथे ओके बटनवर क्लिक केले की पेई रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन म्हणजेच अदाता नोंदणी आवेदन जनरेट होईल. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता की अदाता नोंदणी आवेदन म्हणजेच पेई रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन जनरेट झालेली आहे. याची तुम्ही प्रिंट काढून घ्या आणि संबंधिताकडून स्वाक्षरी करून घ्या. पुढे आपण बघणार आहोत की ट्रेझरीला पाठवण्यासाठी अदाता नोंदणी ॲप्लिकेशन म्हणजेच पेई रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन कसे जनरेट करायचे. त्यासाठी बीम्समध्ये लॉगिन DDU कोड आणि तुमचा सेकंड पासवर्ड म्हणजे असिस्टंट पासवर्ड टाईप करा आणि दिलेला कॅप्चा अचूक टाईप करून सबमिट या बटनवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. त्यामध्ये मेंटेनन्स या टॅबवर क्लिक करून खाली दिलेल्या पेई या टॅबवर क्लिक करा. त्यात तुम्हाला ॲड, व्हेरीफाय आणि मॉडिफाय असे 3 ऑप्शन दिसतील. त्या ऑप्शनमधून ॲड या ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा पेई रजिस्ट्रेशनचा फॉर्म ओपन होईल ज्यामध्ये ट्रेझरी कोड आणि ट्रेझरीचे नाव तसेच DDU कोड आणि DDUचे नाव आपोआप लिहून येईल. पुढे तुम्ही पाहू शकता की टाईप ऑफ पेई असं ऑप्शन दिसेल. त्यामध्ये अनेक प्रकारचे ऑप्शन दिसतील जसे DDU, एम्प्लॉई, वेंडर, पेन्शन, अदर ऑफिस, MLA, नॉन गव्हर्मेंट एम्प्लॉई ऑब्लिक नॉमिनी, सेल्फ DDU, AG पेई आणि रिटायर्ड हायकोर्ट जजेस असे ऑप्शन आहेत. आणि इथेच तुमचा पेई रजिस्ट्रेशन करण्याचा महत्त्वाचा टप्पा असतो. त्यासाठी ऑप्शन निवडताना विचारपूर्वक ऑप्शन निवडावा, कारण पुढे हे जर ऑप्शन चुकीचे झाले तर त्याला योग्य ऑप्शनमध्ये बदल करण्यासाठी बराच कालावधी लागतो किंवा मुंबईपर्यंत धाव घ्यावी लागते. म्हणून इथेच काळजीपूर्वक ऑप्शन सिलेक्ट करायचा.
इथे गटविम्याचा देयक तयार करत असल्याकारणाने आपल्याला पेन्शन किंवा नॉन गव्हर्मेंट एम्प्लॉई ऑब्लिक नॉमिनी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. यानंतर संबंधित पेयीचा आधार कार्ड आणि पॅन कार्ड इथे टाईप करायचं आहे. खाली तुम्ही सूचना पाहू शकता नोटमध्ये की तुम्हाला जी पुढे माहिती विचारलेली आहे ती बँकेच्या पासबुकनुसारच भरायची आहे. त्यामुळे खालील विचारलेली माहिती जसे की नाव, ॲड्रेस, मोबाईल नंबर, ईमेल, अकाउंट नंबर, अकाउंट टाईप, IFSC कोड ही सगळी माहिती बँकेच्या पासबुकप्रमाणेच भरून घ्यायची आहे. संपूर्ण योग्य ती माहिती भरून झाल्यावर दिलेला कॅप्चा टाईप करा आणि सबमिट या बटनवर क्लिक करा. तर तुम्हाला रेकॉर्ड सबमिटेड सक्सेसफुली अँड पेई रजिस्ट्रेशन कोड जनरेट झाल्याचा मेसेज दिसेल. आणि हा ॲप्लिकेशन ट्रेझरीला सबमिट करण्यापूर्वी दिलेली माहिती मॉडिफाईड करायची असेल तर ती तुम्ही करू शकता असे सूचनाही असेल. पुढे ओके या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचा ट्रेझरीला पाठवण्याचं पेई रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन जनरेट झाल्याचं दिसून येईल. या ॲप्लिकेशनच्या 2 प्रिंट काढून घ्या. त्यावर तुमच्या कार्यालय प्रमुखाची स्वाक्षरी घ्या आणि नंतर संबंधित पेईचा आधार कार्ड, पॅन कार्ड आणि हा रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन तुम्ही ट्रेझरीला सबमिट करा. आणि अशा प्रकारे तुम्ही अदाता नोंदणी करून घ्या. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. थँक्यू.